दिवंगत ज्येष्ठ पत्रकार आणि व्यासंगी संपादक गोविंदराव तळवलकर यांच्याकडील सुमारे 5000 ग्रंथांचा संग्रह भांडारकर संस्थेकडे सुपूर्द करण्यात आलाय। आणि एवढंच नव्हे तर या पुस्तकांच्या जपणुकीसाठी भांडारकर संस्थेमध्ये गोविंद तळवलकर यांच्या नावाने एका दालनाचं उद्घाटन करण्यात आलं। रशियन क्रांतीपासून ते महाराष्ट्रातील सामाजिक घडामोडींचा आढावा घेणारी पुस्तकं ज्येष्ठ पत्रकार गोविंद तळवलकर यांच्या संग्रही होती आणि हा संग्रह पुण्यातील भांडारकर इन्स्टिट्यूटला आज सुपूर्द करण्यात आलेला आहे। त्यामुळे भांडारकर इन्स्टिट्यूटच्या ग्रंथसंपदेमध्ये एक नवीन भरच पडली आहे असं म्हणता येईल। गोविंदराव तळवलकर महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या पत्रकारितेतील एक अग्रगण्य नाव। संपादक म्हणून त्यांच्या विविध विषयांवरच्या व्यासंगी लिखाणामागचं गमक म्हणजे त्यांचं अगाध वाचन आणि विपुल ग्रंथसंपदा। अगदी स्थानिक पातळीपासून आंतरराष्ट्रीय घडामोडीवर प्रकाश टाकणारी 5000हून अधिक पुस्तकं त्यांच्या संग्रही होती। गोविंदराव तळवलकरांच्याच इच्छेनुसार त्यांचा सर्व ग्रंथसंग्रह भांडारकर प्राच्य विद्या संस्थेला सुपूर्द करण्यात आला। त्यांचा छंद, विरंगुळा, आवड, व्यवसाय, करिअर सगळं वाचनच आणि लेखन, त्यामुळे त्याच्यात गुंतलेले असायचे, ते आनंदी असायचे। साधारणपणे 1 वर्षापूर्वीपासून त्यांचा हा सगळा आग्रह चाललेला होता की माझी पुस्तकं ही सुरक्षित राहिली पाहिजेत, तर भांडारकर संस्थेकडे ही पुस्तकं द्यावीत ही त्यांची इच्छा होती आणि त्याप्रमाणे भांडारकर संस्थेकडे ही पुस्तकं सुपूर्द करण्याचं काम हे या निमित्तानं आज त्यांच्या जयंतीदिनी पार पडते। भांडारकर प्राच्य विद्या संस्थेमध्ये या पुस्तकासाठी गोविंदराव तळवलकर यांच्या नावानं विशेष दालन सुरू करण्यात आलंय। गोविंदराव तळवलकरांकडे 5000 ग्रंथांची विषय, भाषा आणि संदर्भानुसार विभागणी करायला भांडारकर प्राच्य विद्या संस्थेला तब्बल 5 महिने लागले। हे एक समृद्ध ग्रंथालय आहे आणि त्यामध्ये मुख्यतः संस्कृत, पाली, प्राकृत ह्या भाषा, प्राचीन वाङ्मय, इतिहास, धर्म, वेगवेगळ्या परंपरा ह्या सगळ्याच्या अभ्यासासाठी आज ते एक महत्त्वाचं ठिकाण आहे। तळवलकर साहेबांच्या या ग्रंथसंग्रहामुळे या ग्रंथालयामध्ये फार मोलाची भर पडली आहे। वाचन, निरीक्षण आणि प्रचंड व्यासंग यामुळे गोविंदराव तळवलकरांच्या लिखाणानं मराठी वाचकांनाही सतत वाचतं ठेवलं। आजच्या पिढीला त्यांच्या लेखाची कमतरता नक्कीच भासते, मात्र त्यांचा हा अफाट ग्रंथसंग्रह भावी पिढ्यांसाठी नक्कीच दिशादर्शक ठरेल। ज्येष्ठ कवी ग. दी. माडगूळकर यांनी गोविंद तळवलकरांचा उल्लेख ज्ञानगुणसागर म्हणून केला होता आणि त्यांची ही ग्रंथसंपदा आज भांडारकर संस्थेच्या मार्फत वाचकांसाठी खुली झाली आहे आणि म्हणूनच अभ्यासकांसाठी ही जी ग्रंथसंपदा आहे ती खरंच ज्ञानसागर ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अश्मी पवार, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।